नमस्कार, मी विवेक गवळी. एस न्यूजमध्ये आपलं स्वागत. सविस्तर बातम्यांपूर्वी एक नजर टाकूयात ठळक घडामोडींवर. टप्प्याटप्प्यानं दरवाढीचा धक्का द्यायचा हे त्यांचं सूत्र. सत्ताधाऱ्यांना त्याची राजकीय किंमत योग्य वेळी कळेल. गॅस दरवाढीवरून खासदार शरद पवार यांचा केंद्र सरकारवर निशाणा. ऑनलाईन खत बुकिंग प्रक्रियेमुळे शेतकरी त्रस्त. ऐन खरीप हंगामात वेळेत खते मिळत नसल्यानं शेतकऱ्यांचा संताप. सुट्ट्यांमुळे कोल्हापूर झालं हाऊसफुल्ल. 2 दिवसात सुमारे 2.5 लाख भाविकांनी घेतलं श्री अंबाबाईचं दर्शन. राधानगरी अत्याचार प्रकरणी तपासाला मिळाली गती. पोलिसांच्या हाती लागले डिजिटल पुरावे. आणि नेरळीत सतेज ऋतू केसरी बैलगाडी स्पर्धा उत्साहात संपन्न. लिंगनूरच्या अजिंक्य कोपर्डेकर यांच्या बैलगाडीने मिळवला पहिला क्रमांक. विजेत्यांचा ट्रॅक्टर बक्षीस देऊन केला सन्मान. हे आहे GTPL SPN डिजिटल नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल एस. सविस्तर बातम्यांमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. केंद्र सरकारच्या गॅस दरवाढीच्या निर्णयामुळे सामान्य नागरिकांच्या घरातील किचनचं बजेट पूर्णपणे कोलमडणार आहे. गेल्या 3 महिन्यात घरगुती गॅसच्या किमतीत झालेली ही दुसरी मोठी वाढ आहे. या दरवाढीवरून खासदार शरद पवार यांनी केंद्राच्या धोरणावर टीका केली आहे. सातत्यानं हे दर वाढवतायत. या सगळ्या गोष्टीचा परिणाम आज सामान्य माणसाच्या प्रपंचावर होतोय. पंतप्रधानांनी सुरुवातीला आम्ही महागाई नियंत्रित ठेवतोय असं सांगितलं, पण नियंत्रित याचा अर्थ टप्प्याटप्प्यानं हा धक्का द्यायचा हे त्यांचं सूत्र आहे. त्याची राजकीय किंमत सत्ताधाऱ्यांना योग्य वेळी कळेल असं म्हणत त्यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला. ते कोल्हापुरात माध्यमांशी बोलत होते. सातत्यानं हे दर वाढत आहे आणि ते वाढत असताना सुरुवात 2 लोकांनी केली, नंतर वाढत आज कुठं आलेलं. या सगळ्या गोष्टीचा परिणाम आज सामान्य माणसाच्या प्रपंचावर. प्रधानमंत्र्यांनी सुरुवातीला सांगितलं की आम्ही महागाई नियंत्रित ठेवतोय, पण नियंत्रित याचा अर्थ टप्प्याटप्प्याने हा धक्का द्यायचा हे त्याचं सूत्र आणि त्याची राजकीय किंमत सत्ताधाऱ्यांना योग्य रीतीने. शनिवार आणि रविवारच्या सुट्टीमुळं करवीर निवासिनी श्री अंबाबाई आणि ज्योतिबाच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी दिसून आली. 2 दिवसात जवळपास 2,57,000 भाविकांनी अंबाबाईच्या दर्शनासाठी हजेरी लावली. उन्हाळी सुट्टी आता संपत आल्यानं गेले 2 दिवस कोल्हापुरात करवीर निवासिनी श्री अंबाबाई आणि दख्खनचा राजा ज्योतिबा दर्शनासाठी पर्यटकांनी मोठी गर्दी केली आहे. शनिवारी दिवसभरात 78,015 भक्तांनी तर रविवारी दिवसभरात जवळपास 1,79,832 भक्तांनी देवीच्या दर्शनासाठी गर्दी केली होती. गेल्या 2 दिवसात जवळपास 2,57,832 भक्तांनी देवीच्या दर्शनासाठी हजेरी लावली. शहरातील बिंदू चौकासह पार्किंगची सर्व ठिकाणं वाहनांनी फुल्ल झाली होती. तसंच मंदिर परिसरासह बिंदू चौक, छत्रपती शिवाजी चौक, महाद्वार परिसर, ताराबाई रोड, मंगळवार पेठ या ठिकाणी रेस्टॉरंट, यात्रीनिवास हाऊसफुल्ल होते. यावेळी भाविक आणि पर्यटकांनी खरेदीसाठी मोठी गर्दी केल्यानं 2 दिवसात मोठी आर्थिक उलाढाल झाली आहे. खत खरेदीसाठी शासनानं सुरू केलेल्या ऑनलाईन बुकिंग आणि डिजिटल टोकन प्रणालीमुळं शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय. खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांना वेळेत खतं मिळणं अत्यावश्यक असताना नवीन ऑनलाईन प्रक्रियेमुळं अनेकांना खतासाठी हेलपाटे मारावे लागत आहेत. ऐन खरीपाच्या हंगामात खत खरेदीसाठी शासनानं सुरू केलेल्या ऑनलाईन बुकिंग आणि डिजिटल टोकन प्रणालीमुळं मोठ्या गैरसोयीला सामोरं जावं लागतंय.
शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार खत खरेदीसाठी शेतकऱ्यांकडे स्मार्टफोन, इंटरनेट सुविधा, आधार कार्डला लिंक असलेला मोबाईल क्रमांक तसंच फार्मर आय डी असणं बंधनकारक आहे. यानंतर ऑनलाईन अर्ज भरून डिजिटल टोकन किंवा QR कोड प्राप्त केल्यानंतरच खत खरेदी करता येतं. मात्र ग्रामीण भागातील अनेक शेतकऱ्यांना तांत्रिक बाबींची माहिती नसल्यानं त्यांना ही प्रक्रिया पूर्ण करण्यात अडचणी येत आहेत. अनेक गावांमध्ये इंटरनेटची समस्या असल्यानं अर्ज भरणं, OTP मिळवणं किंवा QR कोड डाउनलोड करणं यासाठी वेळ लागतोय. काही वेळा सर्व प्रक्रिया पूर्ण करूनही खत दुकानांमध्ये आवश्यक साठा उपलब्ध नसल्यानं शेतकऱ्यांची निराशा होतीये. परिणामी पेरणी आणि पिकांच्या वाढीच्या महत्त्वाच्या टप्प्यावर खतांचा पुरवठा उशिरा होत असल्याची तक्रार शेतकरी करतायत. ऑनलाईन प्रक्रिया करत असताना शेतकऱ्यांचे थंब लागत नाहीत. शेतकरी कष्टाची कामं करत असल्यानं त्यांच्या हाताचे ठसे बोथट झाल्यानं या अडचणी येत आहेत. शासनानं जे धोरण केलेलं आहे हे चुकीचं आहे. कारण का शेतकरी खतं मिळायची ऑनलाईन करायचं आणि शेतपर्यंत खतं मिळायची हे चुकीचं आहे. हे धोरण सरकारचं चुकीचं आहे. त्यामुळं लवकरात लवकर सरकारने त्याच्यावर दखल घ्यावी आणि शेतकऱ्यांना खत व्यवस्थित उपलब्ध करून द्यायचं. ऑनलाईन केल्यानंतर 15 दिवसांत खत मिळून काही उपयोग मिळणार होत नाही आणि त्याचा काही उपयोग होत नाही आणि त्यामुळे शेतीचं पिकाचं नुकसान होणार आहे. तोपर्यंत याची दखल शासनाने घ्यावी. शेतकरी संघटनांनीही या प्रक्रियेबाबत नाराजी व्यक्त केली असून प्रत्यक्ष खत विक्री केंद्रांवर सुलभ व्यवस्था उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. विशेषतः ज्येष्ठ नागरिक, अल्पशिक्षित आणि स्मार्टफोन नसलेल्या शेतकऱ्यांसाठी पर्यायी व्यवस्था करावी अशी मागणी होती आहे. खत वितरणामध्ये पारदर्शकता आणण्यासाठी आणि काळाबाजार रोखण्यासाठी शासनानं ही ऑनलाईन प्रणाली सुरू केली असली तरी प्रत्यक्ष अंमलबजावणीत अनेक अडचणी निर्माण होत असल्याचं चित्र आहे. त्यामुळं शेतकऱ्यांना वेळेत आणि सुलभ पद्धतीनं खत उपलब्ध करून देण्यासाठी शासनानं या प्रक्रियेत आवश्यक त्या सुधारणा करण्याची गरज आहे. अन्यथा शासनाचं धोरण आणि शेतकऱ्याचं मरण अशी स्थिती व्हायला नको. एस न्यूजसाठी राधानगरीहून नामदेव कुसाळे. माजी आमदार ऋतुराज पाटील यांचा वाढदिवस आणि बेंदूर सणाचं औचित्य साधून नेरलीत आयोजित सतेज ऋतू केसरी बैलगाडी शर्यत उत्साहात संपन्न झाली. यावेळी आमदार सतेज पाटील आणि माजी आमदार ऋतुराज पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. या स्पर्धेत लिंगणूरच्या अजिंक्य कोपार्डेकर यांच्या बैलगाडीनं पहिला क्रमांक मिळवला. त्यांना मान्यवरांच्या हस्ते ट्रॅक्टर देऊन सन्मानित करण्यात आलं. ही स्पर्धा पाहण्यासाठी प्रेक्षकांनी भर उन्हात अलोट गर्दी केली होती. बेंदूर आणि माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त करवीर तालुक्यातील नेरली इथल्या हिंदकेसरी नेरली मळा इथं पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी सतेज ऋतू केसरी भव्य बैलगाडी शर्यत आयोजित करण्यात आली होती. अ, ब, दुसा, चौसा आणि आदत गट अशा 4 गटात ही स्पर्धा घेण्यात आली. यामध्ये महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातून स्पर्धक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. आमदार सतेज पाटील, माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत ही स्पर्धा घेण्यात आली. सुरुवातीला त्यांनी ओपन जिप्सीमधून मैदानातून फेरफटका मारला. स्पर्धा पाहण्यासाठी भर उन्हात प्रेक्षकांनी अलोट गर्दी केली होती. स्पर्धेतील अनेक चित्तथरारक प्रसंगांनी प्रेक्षकांना श्वास रोखून धरायला भाग पाडलं. या स्पर्धेत पहिला क्रमांक लिंगणूरच्या अजिंक्य कोपर्डेकर यांच्या बैलगाडीनं पटकावला. त्यांना ट्रॅक्टर आणि निशाण देऊन गौरवण्यात आलं. दुसरा क्रमांक कोल्हापूरच्या संदीप पाटील यांच्या बैलगाडीनं पटकावला. त्यांना 2 दुचाकी बक्षीस म्हणून देण्यात आल्या. तिसरा क्रमांक कुरडूच्या शिवाजी पाटील यांच्या बैलगाडीनं मिळवला. त्यांना 2 दुचाकी आणि निशाण देऊन सन्मानित करण्यात आलं. गट ब मधील पहिल्या गटातील पहिला क्रमांक सांगलीचे नामदेव बापू, दुसरा क्रमांक दानोळीचे अमर शिंदे तर तिसरा क्रमांक कोल्हापूरचे संदीप पाटील यांनी पटकावला. या विजेत्यांना दुचाकी, निशाण आणि बक्षीस देऊन गौरवण्यात आलं. गट ब मधील दुसऱ्या गटात पहिला क्रमांक बाबर शेठ, दुसरा क्रमांक विनायक घाटगे तर तिसरा क्रमांक डोंगरवाडीचे मोहन पैलवान यांनी पटकावला. विजेत्यांनाही दुचाकी आणि निशाण देऊन गौरवण्यात आलं. यावेळी विविध प्रकार आणि गटातील विजेत्यांना बक्षीस देऊन गौरवण्यात आलं.
याप्रसंगी गोकुळचे माजी संचालक प्रकाश पाटील, शशिकांत पाटील चुयेकर, बाबासाहेब चौगुले, अभिजित ताईशेटे, जिल्हा परिषद गटनेता एकनाथ पाटील, जिल्हा परिषद सदस्य सुदर्शन खोत, संग्राम पाटील, हेमंत पाटील, कोल्हापूर महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते राजेश लाटकर, काँग्रेसचे कोल्हापूर शहर अध्यक्ष प्रवीण केसरकर, नगरसेवक अमर समर्थ, राहुल माने, संजय पवार वाईकर, बिद्री सहकारी साखर कारखान्याचे संचालक संभाजी पाटील, RS कांबळे, गोकुळ शिरगाव पंचायत समिती सदस्य संदीप पाटील, गोकुळ शिरगावचे सरपंच चंद्रकांत डावरे, संदीप बिरांजे, संयोजक नारायण गाडगीळ, सागर पाटील, गजानन पाटील, पृथ्वीराज पाटील, नेरली शर्यत शौकीन ग्रुप आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिल निवडणुकीत कोल्हापूर विभागातून ॲडव्होकेट विवेक घाटगे यांनी बाजी मारली आहे. 25 संचालकांमध्ये महिलांसाठी 7 पदं राखीव असल्यानं उर्वरित 18 जागांसाठी 155 उमेदवारांमध्ये मोठी चुरस होती. जवळपास 2 महिने मतमोजणी प्रक्रिया सुरू होती. यामध्ये कोल्हापुरातून ॲडव्होकेट घाटगे यांनी विजय मिळवला आहे. महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलच्या निवडणुकीत कोल्हापूर विभागातून ॲडव्होकेट विवेक घाटगे यांनी बाजी मारली आहे. एकूण 25 संचालक असणाऱ्या या निवडणुकीत 7 पदं महिलांसाठी राखीव असल्यानं उर्वरित 18 जागांसाठी 155 उमेदवार निवडणूक रिंगणात होते. कोल्हापुरातून बार कौन्सिलसाठी ॲडव्होकेट विवेक घाटगे यांच्यासह ॲडव्होकेट अजित मोहिते, रणजित गावडे, सर्जेराव खोत, महिला प्रतिनिधी शैलेजा चव्हाण, धनश्री चव्हाण यांनी निवडणूक लढवली होती. राज्यभरातील वकील मतदारांनी यामध्ये मतदानाचा हक्क बजावला. 7 एप्रिलपासून मतमोजणीला प्रारंभ झाला. ही प्रक्रिया 29 मे रोजी संपल्यानंतर अंतिम निकाल जाहीर करण्यात आला. यात कोल्हापुरातून ॲडव्होकेट विवेक घाटगे हे एकमेव विजयी झालेत. या निकालानंतर प्रतिक्रिया देताना न्यायालयातील ई-फायलिंग प्रणालीतील त्रुटी दूर करणं आणि ज्युनियर वकिलांना येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी आपण विशेष प्रयत्न करू, अशी ग्वाही विजयी उमेदवार ॲडव्होकेट विवेक घाटगे यांनी दिली आहे. सुप्रीम कोर्टाच्या निर्देशाप्रमाणे महिलांच्यासाठी 7 जागा आरक्षित ठेवल्यानंतरची पहिलीच निवडणूक बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाची झाली. पूर्वी 25 मेंबर्स असायचे, आता 18 मेंबर्ससाठी खूप चुरस होती. सांगली, सातारा, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सोलापूर या ठिकाणाहून प्रत्येक जिल्ह्याला प्रतिनिधित्व मिळालं होतं. पण ह्यावेळी महिला आरक्षणामुळं सांगली, सातारा यांना रिप्रेझेंटेशन मिळालं नाही. कोल्हापूर मला रिप्रेझेंटेशन मिळालं. खूप जबाबदारीचं काम आता पडलेलं आहे. यापूर्वीची जबाबदारी अगदी सक्षमपणे पार पाडलेली आहे. यापुढची जबाबदारी देखील सक्षमपणे पार पाडीन. आपल्याला चॅलेंजेस एकच आहेत. नवीन हायकोर्टचं आपलं बेंच सुरू झालं आहे, त्या ठिकाणी असणाऱ्या अडचणी, तरुण वकिलांना कामात येणाऱ्या अडचणी आणि ई-फायलिंगमधला गोंधळ, ह्या 3 गोष्टीवर काम करण्याची खूप जबाबदारी या काउन्सिलवर आहे. आणि नक्की या येत्या 5 वर्षामध्ये सर्व अडचणी दूर करण्याचा प्रयत्न केला जाईल. ॲडव्होकेट विवेक घाटगे यांच्या विजयानंतर कोल्हापुरात त्यांच्या कार्यालयात गुलालाची उधळण करत विजय उत्सव साजरा करण्यात आला. स्मार्ट मीटर बसवण्याच्या मोहिमेला हातकणंगले तालुक्यातील पट्टणकोडोली ग्रामस्थांनी विरोध केलाय. यावेळी ग्रामस्थांनी गावातील महावितरण कार्यालयावर मोर्चा काढून अधिकाऱ्यांना धारेवर धरलं. महावितरणकडून सध्या स्मार्ट मीटर बसवण्याची मोहीम सुरू आहे. मात्र याला हातकणंगले तालुक्यातील पट्टणकोडोली ग्रामस्थांनी विरोध केलाय. ग्रामस्थांनी महावितरणच्या पट्टणकोडोली कार्यालयावर धडक देत संताप व्यक्त केला. महावितरणचे ओंकार काळे आणि रोहित कुलकर्णी यांना धारेवर धरलं. यावेळी कुलकर्णी यांनी केंद्र शासनाचा GR दाखवत स्मार्ट मीटर सक्तीचा असल्याचं सांगितलं. मात्र ग्रामस्थांनी आपला विरोध कायम ठेवला. पट्टणकोडोली गावामध्ये गेल्या 6 महिन्यापासून महावितरणची दादागिरी आणि दंडुकशाही चालू आहे. गावसभेचा ठराव असताना, गावामध्ये स्मार्ट मीटरला विरोध केलेला असताना, ग्रामपंचायत प्रशासनाने यांना लेखी आश्वासन आणि ठाम दिलेलं असताना पट्टणकोडलीचे अभियंता काळेसाहेब आणि त्यांची टीम ही गावामध्ये गोरगरीब लोकांच्या घरी जाऊन ते घरात नसताना स्मार्ट मीटर चोरीनं बसवलं जातं. खऱ्या अर्थानं याच्यामध्ये ग्राहकाची परवानगी घेणं गरजेचं असताना सुद्धा त्यांना दाब देऊन, त्यांना धमकी देऊन मीटर बसवले जात आहेत. तुम्ही मीटर बसवलं नसला तर तुमचं लाईट कनेक्शन कट केलं जाईल, तुम्हाला इथून पुढे सुविधा मिळणार नाहीत अशी भीती घालून नागरिकांना एक स्मार्ट मीटरच्या नावाखाली ही महावितरण लुटत आहे. याच्याबद्दल आज पट्टणकोडलीमध्ये जवळपास 20 ते 25 लोकांचा विरोध असताना त्यांच्या घरामध्ये जबरदस्तीने स्मार्ट मीटर बसवलं.
याच्यासाठी आज आम्ही इथं पट्टणकोडलीचे गावकरी महावितरण मोर्चा घेऊन आलेलो आहे. आज तात्काळ जर हे बसवलेले मीटर त्यांनी नाही काढले तर उद्या सकाळी गाव बंदच आम्ही इथं हाक देतोय आणि पट्टणकोडली गाव हे बेमुदत बंद राहील महावितरणच्या स्मार्ट मीटरच्या सक्तीच्या विरोधात असं आम्ही गावकऱ्यांच्या वतीनं ठाम इशारा देतोय. या स्मार्ट मीटर विरोधात जर का हे महावितरणचं प्रशासन ऐकलं नाही आणि गाव सभेचा ठराव डावलून जर हे लोक स्मार्ट मीटरची सक्ती करत असतील तर एक गावकरी म्हणून या स्मार्ट मीटरला माझा शेवटपर्यंत विरोध असेल. मी ग्रामपंचायत सदस्य शरद पुजारी. आमच्या गावसभेमध्ये असा निर्णय झाला की गावाच्या वतीनं की स्मार्ट मीटर न बसवण्याचा निर्णय झाला. त्या ठरावाची प्रत आम्ही समक्ष MSCB ला दिलेली पण असताना आणि तरी सुद्धा नागरिकाची कुठलीही विरोध असताना कुठल्याही वायरमनाने दादागिरी करून ते स्मार्ट मीटर बसवू नये अशा सूचना पण आम्ही ग्रामपंचायतीच्या वतीने दिलेल्या आहेत. स्मार्ट मीटर बसवण्यासाठी जी गोष्ट जी घडली आमच्या गल्लीमध्ये प्रत्येकी घरोघरी जे MSCB ने स्मार्ट मीटर बसवण्याचा जो निर्णय घेतला हे पूर्णपणे चुकीचा आहे. कारण का ग्राहकाच्या विनंती केली असतात तर स्मार्ट मीटर बसावा असा शासनाचा GR आहे. खरं यांनी प्रत्येकी दांडगाव करून आमच्या प्रत्येकाचे माता भगिनी घरात असो नसो जे असेल ते प्रत्येकाच्या घरी बसवण्यात चालू केले हे पूर्णपणे चुकीचं आहे. आणि या गोष्टीचा मी जाहीर निषेध करतो की ग्राहकाची विनंती असताना जर असेल तर परवानगी हिने बसवावं नसेल तर हिने बसवू नये अशी इच्छा असताना सकट हिने बसवत आहेत. यांचा दांडगाव चालला ह्यो कधी आम्ही सहन करणार नाही. यासाठी आम्ही कोणत्याही थराला जाऊ शकतो. तीव्र आंदोलन करायची जर इच्छा पडली तर सगळं तीव्र आंदोलन करतो. हे आम्ही याचा जाहीर निषेध करतोय. स्मार्ट मीटर बसवण्याचं काम बंद करावं अन्यथा गाव बंद करून निषेध करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिलाय. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून करवीर पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांना आपत्कालीन परिस्थितीत साधनसामुग्री हाताळण्याचं प्रशिक्षण देण्यात आलं. या प्रशिक्षणात करवीर पोलीस ठाण्यातील 4 अधिकारी आणि 25 अंमलदारांनी सहभाग घेतला. पावसाळ्यात करवीर पोलीस ठाण्याच्या हद्दीत प्रयाग चिखली, आंबेवाडी, शिंगणापूर, हनुमंतवाडी या पंचगंगा नदी संगमावरील गावात पूर परिस्थिती निर्माण होते. अनेकदा पावसाळ्यात या गावातील लोकांना स्थलांतरितही करावं लागतं. पूरस्थितीत लोकांना सुरक्षित बाहेर हलवण्यासाठी तसंच आपत्कालीन परिस्थितीत आपदा मित्रांच्या सहकार्यासाठी पोलिसांची गरज भासते. यामुळं जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या वतीनं शनिवारी करवीर पोलीस ठाण्यात आपत्कालीन परिस्थितीत साधनसामुग्री हाताळण्याचं प्रशिक्षण देण्यात आलं. करवीरचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी करे, पोलीस उपनिरीक्षक नाथा गळवे, शंकर कळकुटे यांच्यासह 25 अंमलदार उपस्थित होते. करवीर तालुक्यातील सांगरूळ आणि पाडळी खुर्द गावात भानामतीचा प्रकार उघडकीस आलाय. अंधश्रद्धेला खतपाणी घालण्याच्या या प्रकारामुळं लोकांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे. करवीर तालुक्यातील सांगरूळ येथील तुकाईमाळ इथं भानामतीचा प्रकार उघडकीस आलाय. यामध्ये 2 बाहुल्या, 2 लिंबू, नारळ, काळे कापड, 7 प्रकारचे कडधान्य, मोठे मीठ, हळद, कुंकू यांचा समावेश होता. या भानामतीच्या प्रकारामुळं या परिसरात कुणीही फिरकत नव्हतं. याबरोबरच पाडळी खुर्द गावात सुद्धा भानामतीचा प्रकार आढळून आलाय. अंधश्रद्धेला खतपाणी घालण्याच्या या प्रकारामुळं लोकांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे. किल्ले विशाळगडावर मराठा तितुका मेळवावा प्रतिष्ठानच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. सलग 6व्या वर्षी आयोजित करण्यात आलेल्या या सोहळ्याला शिवप्रेमींची मोठी उपस्थिती होती. किल्ले विशाळगडावर मराठा तितुका मेळवावा प्रतिष्ठानच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवराज्याभिषेक सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. सोहळ्याच्या प्रारंभी पावनखिंड पूजन, मुंडा इथल्या दुर्गापूजन तसंच गडावरील देवी देवतांचं विधिवत पूजन करण्यात आलं. त्यानंतर उत्सव मूर्तीची पालखीतून भगवंतेश्वर मंदिरापर्यंत मिरवणूक काढण्यात आली. मंदिर परिसरात प्रतिष्ठानतर्फे उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या 5 फूट उंच सिंहासनारूढ मूर्तीसमोर उत्सव मूर्तीचं मंत्रोच्चारात पूजन करण्यात आलं. यावेळी कोल्हापूर जिल्ह्यातील 14 दुर्गांवरून आणलेल्या पवित्र जलानं आणि प्रतिनिधिक सुवर्ण नाण्यांनी उत्सव मूर्तींचा अभिषेक घालण्यात आला. सोहळ्यानिमित्त आतिषबाजी करण्यात आली. तसेच उपस्थितांना प्रसादाचं वाटप करण्यात आलं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचा जागर आणि दुर्ग संवर्धनाचा संदेश देणारा हा सोहळा उत्साहात पार पडला. कार्यक्रमाला शाहूवाडी पोलीस ठाण्याचे निरीक्षक राजेंद्र सावंतरे,
प्रतिष्ठानचे अध्यक्ष रणजित घरपणकर, कार्यप्रमुख योगेश केरकर, सोहळा समितीचे अध्यक्ष ऋषिकेश देसाई, विनायक मांजरेकर, प्रवीण जाधव, सतीश सुतार, राहुल शिंदे यांच्यासह प्रतिष्ठानचे पदाधिकारी, शिवप्रेमी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते. 85 वर्ष जुन्या पिढीला सोबत घेऊन राष्ट्रसेवा दलानं काम केलंय. सध्या 18 ते 30 वयोगट हा बदल घडवणारा वर्ग आहे. त्यांना एकत्र करण्यासाठी राष्ट्रसेवा दलानं पुढाकार घ्यावा असं आवाहन आमदार सतेज पाटील यांनी केलं. राष्ट्रसेवा दलाच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित केलेल्या मेळाव्यात ते बोलत होते. राष्ट्रसेवा दलाची स्थापना 4 जून 1941 साली साने गुरुजी यांनी केली होती. त्यांच्या 85व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित मेळावा कोल्हापूरमधील कोरगावकर हायस्कूल इथं आयोजित करण्यात आला होता. यावेळी आमदार सतेज पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमाला महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातून आलेले राष्ट्रसेवा दलाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी बोलताना आमदार सतेज पाटील यांनी सध्याच्या प्रदूषित वातावरणात विचारांची लढाई महत्त्वाचं असल्याचं सांगितलं. राष्ट्रसेवा दल ही लढाई करतंय हे कौतुकास्पद आहे. विचारांवरच उद्याचं भविष्य टिकून आहे. राजकारण, समाजकारण सध्या बदलत आहे. देशद्रोही ही नवी संकल्पना उदयास आली आहे. न्याय हक्कासाठी लढणाऱ्यांना देशद्रोही ठरवलं जातंय. एका सर्व्हेनुसार देशातील 61% लोकांना लोकशाही हवी आहे, तर इतरांना हुकुमशाही. म्हणजेच जवळपास 40% लोकांच्या मनात संविधान आणि लोकशाहीबद्दल शंका निर्माण झाली आहे. सध्या व्हॉट्सॲप आणि इतर समाज माध्यमांमधून येणाऱ्या 57% बातम्या या खोट्या असतात. सध्याची संपूर्ण युवा पिढी ही ऑनलाईनच्या विळख्यात आहे. आमची पिढी ही पुस्तकं वाचून घडली. आताची ऑनलाईन कंटेंट वाचण्यावर भर देते आहे. त्यामुळे हे सगळं काही साहित्य आणि त्याग देणाऱ्यांचा इतिहास हा डिजिटल फूटप्रिंटवर आला पाहिजे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. सध्याची राजकीय परिस्थिती पाहता लोकांच्या आणि तरुण पिढीच्या मनातील आशेचा किरण मावळत आहे. 85 वर्ष जुन्या पिढीला सोबत घेऊन राष्ट्रसेवा दलानं काम केलंय. सध्या 18 ते 30 वयोगट हा बदल घडवणारा वर्ग आहे. त्यांना एकत्र करण्यासाठी राष्ट्रसेवा दलानं पुढाकार घ्यावा असं आवाहन आमदार सतेज पाटील यांनी केलं. युवराज मोहिते यांनी जुलमी सत्ता उलटवायची असेल तर परिवर्तन ही काळाची गरज असल्याचं सांगितलं. यासाठी राष्ट्रसेवा दलाचं संघटन अजून मजबूत होणं गरजेचं असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं. यासाठी यावर्षी सद्भावना वर्ष म्हणून साजरं केलं जाणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. महाराष्ट्रात 100 प्रबोधन कार्यक्रम घेतले जाणार आहेत. सक्रिय केंद्र निर्माण केलं जाणार आहे. यासह अर्बन नक्षलवाद, बेरोजगारांना झुरळ संबोधनं या गोष्टींचा त्यांनी निषेध व्यक्त केला. अध्यक्षीय भाषणात प्रकाश कांबळे यांनी मिशन 29 याबद्दल, राष्ट्रसेवा दलाची आगामी वाटचाल, अनेक ऐतिहासिक घटना आणि महापुरुषांचं शताब्दी वर्ष संघटनेची बांधणी याबद्दल माहिती दिली. यावेळी महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते राजेश लाटकर, विशाल चव्हाण, दीपाली घाटगे, स्वाती कांबळे, योगिता कोडोलीकर, डॉक्टर प्रवीण कोडोलीकर, महेश जाधव, संदीप लवटे, प्रवीण कांबळे, राजन इंदुलकर यांच्यासह राष्ट्रसेवा दलाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. पन्हाळा तालुक्यातील कुंभारवाडी इथं गेल्या आठवड्यापासून टायफॉईडचे रुग्ण आढळून येत होते. मात्र सध्या रुग्णसंख्या आटोक्यात आहे. दरम्यान आमदार चंद्रदीप नरके यांनी गावात भेट देऊन परिस्थितीची माहिती घेतली. कुंभारवाडी इथं दूषित पाणी मिसळल्यानं टायफॉईडचे रुग्ण आढळून आले होते. मोठ्या संख्येनं रुग्ण सापडल्यानं आरोग्य विभाग खडबडून जागा झाला. त्यानंतर 141 ग्रामस्थांच्या रक्ताची तपासणी करण्यात आली होती. यामध्ये 41 रुग्णांना किरकोळ ताप असल्यानं ते उपचार घेऊन परतले. मात्र टायफॉईडचे 18 आढळून आले. यातील 16 रुग्ण बरे होऊन घरी परतलेत. सध्या केवळ 2 टायफॉईडचे रुग्ण आहेत. दरम्यान आमदार चंद्रदीप नरके यांनी कुंभारवाडीत भेट दिली. ज्या पाईपलाईनमुळे दूषित पाणीपुरवठा झाला ती पाईपलाईन तात्काळ बदलण्याचे निर्देश दिले. त्यासाठी निधी उपलब्ध करून देत असल्याचं सांगितलं. तसंच भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी संपूर्ण पाणीपुरवठा यंत्रणेची तपासणी करण्याच्या सूचना आमदार नरकेंनी दिल्या. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अनिरुद्ध पिंपळे, पन्हाळा पंचायत समितीचे सभापती रवींद्र पाटील, तालुका आरोग्य अधिकारी शैलेश गायकवाड, डॉक्टर लता सरोळे,
मिलिंद गुळवणी, वैद्यकीय अधिकारी शुभम माने, डॉक्टर BD प्रभावळे, शरद खाडे, रोहन भावके, अश्विनी मोळे, ऋषिकेश जाधव, कळेचे सरपंच सुभाष पाटील, आनंदा बेलेकर आदी उपस्थित होते. शिवराज्याभिषेक दिनाचं औचित्य साधत कागल तालुक्यातील म्हाकवे गावात छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या भव्य पुतळ्यांचं अनावरण अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आलं. श्री शिवप्रतिष्ठान प्रणित शिवशंभो मावळ संघाच्या पुढाकारातून आणि ग्रामस्थांच्या लोकवर्गणीतून उभारण्यात आलेल्या या स्मारकांमुळं गावाच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वैभवात मोलाची भर पडली आहे. कागल तालुक्यातील म्हाकवे गावातल्या बसस्थानक चौकात छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचे भव्य पुतळे उभारण्यात आलेत. या पुतळ्यांचं अनावरण ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी संपूर्ण परिसर भगव्या ध्वजांनी सजवण्यात आला होता. ढोल ताशांचा गजर, लेझिम पथकांचं सादरीकरण, शिवगर्जना आणि जयघोष यामुळं वातावरण शिवमय झालं होतं. या कार्यक्रमाला गावकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. अनावरणानंतर उपस्थित मान्यवरांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. यावेळी नयनरम्य फटाक्यांच्या आतषबाजीनं या कार्यक्रमाची शोभा अधिकच वाढली. यावेळी झालेल्या कार्यक्रमात वक्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या हिंदवी स्वराज्याची प्रेरणादायी गाथा आणि छत्रपती संभाजी महाराजांनी धर्म, राष्ट्र आणि स्वाभिमानाच्या रक्षणासाठी दिलेल्या अद्वितीय बलिदानाचा गौरवपूर्ण उल्लेख केला. महाराजांचे विचार आणि कार्य आजच्या तरुण पिढीसाठी दिशादर्शक असून या पुतळ्यांमुळं युवकांमध्ये राष्ट्रभक्ती, स्वाभिमान आणि सामाजिक बांधिलकीची भावना अधिक दृढ होईल असा विश्वास व्यक्त करण्यात आला. यावेळी प्राध्यापक KR पाटील, सुनील पाटील, शिवानंद माळी, नितीन पाटील, रमेश पाटील, उपसरपंच अजित माळी, संदीप पाटील, अशोक चौगुले आणि आकाश कुंभार यांनी मनोगत व्यक्त केली. या उपक्रमासाठी योगदान देणाऱ्या सर्व ग्रामस्थांचं अभिनंदनही केलं. या कार्यक्रमाला ग्रामस्थ आणि शिवप्रेमी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. म्हाकवे ग्रामस्थांच्या एकजुटीतून आणि लोकसहभागातून साकारलेलं हे स्मारक केवळ पुतळे नसून स्वराज्याच्या प्रेरणेचं प्रतीक ठरणार असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. गावात प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणावर आयोजित करण्यात आलेल्या या सोहळ्यानं शिवराज्याभिषेक दिनाला विशेष ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झालं. आता एक नजर टाकूयात महत्त्वाच्या घडामोडींवर संक्षिप्त स्वरूपात. फास्ट न्यूजचे प्रायोजक गोकुळ. बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार. विश्वगुरू स्वतःच्याच नागरिकांचं संरक्षण करू शकत नाही. LPG दरवाढीवरून विरोधकांची केंद्र सरकारवर जोरदार टीका. टप्प्याटप्प्यानं महागाईचा धक्का देण्याचं केंद्र सरकारचं सूत्र. घरगुती गॅस दरवाढीवरून शरद पवारांचा PM मोदींवर घणाघात. केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होणार, हालचालींना आला वेग. देशात तुम्ही किती जणांना पाकिस्तानी म्हणणार? इथं फक्त भाजपचेच भारतीय आहेत का? कॉक्रोच जनता पार्टी या डिजिटल चळवळीचे संस्थापक अभिजित दिपके यांचा सवाल. पुण्यात मध्यरात्री रेव पार्टीवर पोलिसांचा छापा. 100हून अधिक तरुण तरुणी ताब्यात. लाखो रुपयांचे मद्य, तंबाखूजन्य पदार्थ, गांजा जप्त. एका महाविद्यालयीन विद्यार्थिनीवर अश्लील फोटो आणि व्हिडिओंच्या आधारे अत्याचार केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या राधानगरी तालुक्यातील 4 जणांच्या मोबाईलमधून महत्त्वाचे डिजिटल पुरावे पोलिसांच्या हाती लागल्यानं तपासाला वेग आलाय. या पुराव्यांच्या आधारे या प्रकरणाची व्याप्ती आणखी वाढण्याची शक्यता आहे. महाविद्यालयीन विद्यार्थिनीवर अश्लील फोटो आणि व्हिडिओंच्या आधारे ब्लॅकमेल करून अत्याचार केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या राधानगरी तालुक्यातील 4 जणांच्या मोबाईलमधून महत्त्वाचे डिजिटल पुरावे पोलिसांच्या हाती लागलेत. या प्रकरणातील मुख्य संशयित आदित्य बाजीराव शेटकेसह रणजित संभाजी मुधोळकर, प्रणवगिरी चंद्रशेखर पालकर,
आणि विक्रम रामचंद्र पाटील यांची पोलीस कोठडी न्यायालयानं 11 जूनपर्यंत वाढवली आहे. तपासादरम्यान त्यांच्या मोबाईलमधून पीडितेचे फोटो, स्क्रीनशॉट तसंच काही व्हिडिओ आढळून आल्याची माहिती समोर आली आहे. तपास पथकानं त्यांच्या राहत्या घरांची झडती घेऊन गुन्ह्याशी संबंधित साहित्यांची पडताळणी केली. तसंच मुरगुड परिसरातील तलाव परिसर, गिरगाव, कात्यायनी परिसरातील लॉज, बसस्थानक, कोल्हापूर आणि पाचगावमधील काही लॉजची पाहणी करून पंचनामे करण्यात आलेत. सहाय्यक पोलीस निरीक्षक क्रांती पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू असून आवश्यकतेनुसार सायबर विभागाची मदत घेतली जाणार आहे. डिजिटल पुराव्यांमधून आणखी महत्त्वाचे धागेदोरे मिळण्याची शक्यता असल्यानं या प्रकरणातील पुढील तपासाकडे लक्ष लागून आहे. या चौघांकडून अन्य कोणत्याही तरुणीचा छळ अथवा अत्याचार झाला असल्यास संबंधितांनी निर्भयपणे पुढे येऊन पोलिसांशी संपर्क साधावा असं आवाहन तपास यंत्रणेकडून करण्यात आलंय. तक्रारदारांची ओळख पूर्णपणे गोपनीय ठेवली जाईल असं पोलिसांनी स्पष्ट केलंय. पत्रकारिता हा लोकशाहीचं पावित्र्य जपणारा महत्त्वाचा स्तंभ आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीनं, विवेकानं आणि समाजहिताच्या दृष्टीनं होणं आवश्यक आहे असं प्रतिपादन वारणा विभाग शिक्षण मंडळाचे अध्यक्ष आमदार डॉक्टर विनय कोरे यांनी केलं. पन्हाळा तालुक्यातील वारणानगर इथं पत्रकारितेत AI चा जबाबदार आणि प्रभावी वापर या एकदिवसीय कार्यशाळेत ते बोलत होते. वारणानगर इथं पत्रकारितेत AI चा जबाबदारीनं आणि प्रभावी वापर याविषयी पत्रकारांसाठी एकदिवसीय कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं. वारणा विद्यापीठाचे अग्रणी महाविद्यालय, तात्यासाहेब कोरे इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, सेंटर ऑफ एक्सलन्स इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स, अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद आणि वारणा कोडोली परिसर पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमानं ही कार्यशाळा आयोजित केली होती. कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यातील विविध वृत्तपत्रे, वृत्तवाहिन्या आणि डिजिटल माध्यमांशी संबंधित 100हून अधिक पत्रकारांनी यात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. यावेळी मार्गदर्शन करताना आमदार डॉक्टर विनय कोरे यांनी पत्रकारिता हा लोकशाहीचं पावित्र्य जपणारा महत्त्वाचा स्तंभ असून कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीनं, विवेकानं आणि समाजहिताच्या दृष्टीनं होणं आवश्यक असल्याचं सांगितलं. AI पत्रकारितेस नवीन क्षितिजं प्राप्त होतील, मात्र सत्यता, विश्वासार्हता आणि सामाजिक बांधिलकी ही मूल्ये जपणं तितकंच महत्त्वाचं असल्याचं आमदार कोरे यांनी सांगितलं. ज्येष्ठ पत्रकार वसंत भोसले यांनी पत्रकारिता आणि समाज यांचं अतूट नातं अधोरेखित करत बदलत्या काळात पत्रकारांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार करताना विश्वासार्हता आणि वस्तुनिष्ठता जपली पाहिजे असं मत व्यक्त केलं. कार्यशाळेचे प्रमुख तज्ज्ञ निलेश बहिरशेठ जैन यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित विविध आधुनिक साधनांची प्रात्यक्षिकं सादर केली. बातमी लेखन, भाषांतर, संपादन, व्हिडिओ निर्मिती, माहिती संकलन, ध्वनीचे मजकुरात रूपांतर आणि डिजिटल माध्यमांसाठी आशय निर्मिती यामध्ये AI चा प्रभावी वापर कसा करता येतो याविषयी त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केलं. यावेळी वारणा विभाग शिक्षण मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर विलास कारजिन्नी, महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉक्टर KI पाटील, अधिष्ठाता डॉक्टर SM पिसे यांनी मनोगत व्यक्त करत कृत्रिम बुद्धिमत्ता हा आता आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य घटक बनला असल्याचं सांगितलं. समारोप सत्रात अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष शिवराज काटकर, सहकार परिषदेचे अध्यक्ष डॉक्टर प्रताप पाटील, वारणा दूध संघाचे अध्यक्ष HR जाधव, संचालक शिवाजी जंगम आदी उपस्थित होते. पत्रकार समन्वयक म्हणून संजय पाटील, दिलीप पाटील, प्रकाश मोहरेकर, कृष्णात जमदाडे, आनंदा वायदंडे, बाबा माने, बाबा कावळे यांनी काम पाहिलं. वय अवघं 5.5 वर्ष, पण जिद्द आणि आत्मविश्वास मात्र मोठ्या नाही लाजवेल असा. कोल्हापूरच्या समरजित विशाल जितकर या चिमुकल्यानं इनलाईन स्केटिंग करताना लाठीकाठी फिरवत राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित केलाय. 1 तासात तब्बल 14 किलोमीटर अंतर पार करत त्यानं हा विक्रम आपल्या नावावर नोंदवलाय. कोल्हापूरच्या समरजित विशाल जितकर या चिमुकल्यानं इनलाईन स्केटिंग करताना लाठीकाठी फिरवत राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित केलाय. कोल्हापुरातील 20 खांडेकर स्केटिंग ट्रॅकवर हा विक्रम साकारलाय.
अवघ्या 5.5 वर्षाच्या समरजितनं इनलाईन स्केटिंग करत आणि लाठीकाठीचं कौशल्य दाखवत उपस्थितांची मनं जिंकली. आज 6 जून शिवराज्याभिषेक दिनानिमित्त आपण 20 खांडेकर स्केटिंग ग्राउंडवर आपला समरजित विशाल जितकर वय वर्ष 6 हा 1 तास नॉनस्टॉप स्केटिंग लाठीकाठी फिरवत करणार आहे. या रेकॉर्डची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये होणार आहे आणि सलग तो 1 तास 60 मिनिटं लाठीकाठी कंटिन्यू फिरवून एक नवीन रेकॉर्ड निर्माण करणार आहे. त्याची तो साधारण आम्ही 1 महिना झाला आम्ही त्याची प्रॅक्टिस घेतोय. पहिला त्याला आम्ही 1 महिना फक्त लाठीकाठी शिकवली होती. त्याच्यानंतर त्याच्या आधी 1 वर्ष झालं तो स्केटिंग करतोय. पण आम्हाला काहीतरी नवीन करायचं होतं. त्याच्यासाठी त्याला आम्ही लाठीकाठीचे एक कोच आहेत त्यांच्याकडे आम्ही पाठवलं होतं, वीरेंद्र म्हणून. त्याच्यानंतर त्यानं लाठीकाठी शिकल्यानंतर आम्ही साधारण पहिला 15 मिनटं, त्यानंतर एक अर्धा तास, मग 45 मिनटं आणि आता 1 तास तो आता आज करणार आहे. कंटिन्यू 1 तास तो आता लाठीकाठी स्केटिंग करून नवीन रेकॉर्ड निर्माण करणार आहे. मान्यवरांच्या उपस्थितीत शनिवारी सायंकाळी 6:10 स्केटिंग विक्रमाला सुरुवात झाली. तब्बल 1 तासानंतर म्हणजे बरोबर 7:10 समरजितनं स्केटिंग ट्रॅकला 156 फेऱ्या पूर्ण करत 14 किलोमीटर अंतर पार केलं. शेकडो नागरिक, पालक आणि स्केटिंग प्रेमींच्या उपस्थितीत हा विक्रम पार पडला. वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ इंडियाच्या प्रतिनिधी पवन सोलंकी यांनी या विक्रमाची ऑनलाईन नोंद केली. विक्रम पूर्ण केल्यानंतर माजी उपमहापौर भूपाल शेटे, माजी नगरसेवक NR बुधले, नगरसेवक अमर समर्थ, संताजी घोरपडे, उद्योजक विशाल गवळी, माजी पोलीस निरीक्षक संजय दळवी, उद्योजक सुधीर खोत, सतीश पवार, टिंकू देशपांडे, तानाजी गुडाळे, रवी नलवडे यांच्या हस्ते समरजितचा सत्कार करण्यात आला. गेल्या वर्षभरापासून स्केटिंगचा नियमित सराव करणाऱ्या समरजितला आईवडिलांचं प्रोत्साहन लाभलं. SK रोलर स्केटिंग अकॅडमीचे प्रशिक्षक सुहास कारेकर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यानं स्केटिंगचं प्रशिक्षण घेतलं असून विक्रांत सोनवणे यांनी त्याला लाठीकाठीचं विशेष प्रशिक्षण दिलंय. एवढ्या लहान वयात जिद्द, मेहनत आणि आत्मविश्वासाच्या जोरावर मिळवलेलं हे यश केवळ समरजितसाठीच नव्हे तर कोल्हापूरच्या क्रीडा क्षेत्रासाठीही अभिमानाची बाब ठरतीये. समरजितची ही कामगिरी इतर मुलांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. वय लहान असलं तरी चालेल, पण स्वप्न मात्र मोठं असलं की यश नक्कीच मिळतं, हे समरजित जितकरनं आपल्या कामगिरीतून दाखवून दिलंय. क्रीडा क्षेत्रात भविष्यातही अशीच चमकदार कामगिरी करण्याचा त्याचा निर्धार आहे. इचलकरंजी उपविभागातील शिवाजीनगर, गावभाग, शहापूर, हुपरी आणि कुरुंदवाड पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील रेकॉर्डवरील 190 सराईत गुन्हेगारांना आज पोलिसांनी एकत्रितपणे बोलावून समुपदेशन केलं. तसंच त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करत भविष्यात कोणत्याही गुन्हेगारी कृत्यात सहभागी झाल्यास कठोर कारवाईचा इशारा देण्यात आला. खून, मारामारी, दरोडा, चोरी, खंडणी, अपहरण त्यांनी मोक्का अंतर्गत कारवाई झालेल्या आरोपींचा यामध्ये समावेश होता. जिल्हा पोलीस अधीक्षक निलोत्पल बसू यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव आणि उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांत गायकवाड यांनी या सर्व आरोपींना समज दिली आहे. इचलकरंजी उपविभागातील 5ही पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर पोलिसांनी विशेष लक्ष केंद्रित केलंय. गेल्या काही वर्षात खून, मारामारी, दरोडा, चोरी, दमदाटी, अपहरण तसंच मोक्का अंतर्गत कारवाई झालेले अनेक आरोपी सध्या जामिनावर बाहेर आहेत. अशा आरोपींच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. यानुसार शिवाजीनगर पोलीस ठाण्यात 190 आरोपींना बोलावून त्यांचं समुपदेशन करण्यात आलं. यावेळी प्रत्येक आरोपीचा गुन्हेगारी इतिहास तपासण्यात आला. कुणावर किती गुन्हे दाखल आहेत, याची सद्यस्थिती काय आहे याची माहिती घेण्यात आली. तसंच भविष्यात कोणत्याही प्रकारच्या गुन्हेगारी कृत्यात सहभागी न होण्याच्या सूचना देण्यात आल्या. अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव यांनी आरोपींना स्पष्ट शब्दात इशारा देत सांगितलं की कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याचा किंवा पुन्हा गुन्हेगारी मार्गाचा अवलंब करण्याचा प्रयत्न केल्यास कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. गुन्हेगारी प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी पोलिसांनी दत्तक आरोपी योजना सुरू केली असून प्रत्येक पोलीस कर्मचाऱ्यांकडे एका रेकॉर्डवरील आरोपीची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत संबंधित आरोपींच्या हालचाली, समाजातील वर्तन, रोजगार, सामाजिक संबंध
आणि त्यांच्याकडून कोणतीही दमदाटी किंवा बेकायदेशीर कृत्य होत नाहीत ना, यावर लक्ष ठेवलं जाणार आहे. 190 आरोपींमध्ये काही मोक्यातील आरोपी, खुनाच्या गुन्ह्यातले, खुनाचा प्रयत्न, NDPS, आर्म्स ॲक्ट असे जे रेकॉर्डवरचे विविध गुन्हेगार आहेत, त्या गुन्हेगारांना त्या ठिकाणी आम्ही बोलवून त्यांच्यावरती प्रतिबंधक कारवाई केली आहे. अशा सर्व आरोपींचे इंट्रोगेशन फॉर्म भरून घेतलेले आहेत. तसंच जे आरोपी वारंवार बोलवून देखील येत नव्हते, अशा 7 आरोपींना त्या ठिकाणी अटक करून आणण्यात आलेलं आहे. अशा पद्धतीने या परिसरातील जे रेकॉर्डवरचे गुन्हेगार आहेत त्यांच्यावरती पोलीस विभागाच्या वतीनं खूप स्ट्रिक्ट त्या ठिकाणी कारवाई करण्यासंदर्भाने आणि त्यांच्या वर्तणुकीमध्ये बदल व्हावा या दृष्टीने ही प्रतिबंधक कारवाई करण्यात आलेली आहे. तरी देखील जे कोणी त्या ठिकाणी स्वतःमध्ये सुधारणा करत नसतील त्यांच्यावरती योग्य ती कडक कारवाई करण्यासंदर्भाचे बॉन्ड देखील आम्ही भरून घेतलेले आहेत आणि तशी कारवाई पोलीस विभागाच्या वतीनं करण्यात येणार आहे. गुन्हेगारीकडून समाजातील मुख्य प्रवाहाकडे वळण्यासाठीही त्यांना मार्गदर्शन केलं जाणार आहे. रेकॉर्डवरील आरोपींना अशा पद्धतीनं एकत्रित बोलावून समुपदेशन करण्याची ही पहिलीच वेळ आहे. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांत गायकवाड, 5ही पोलीस ठाण्यांचे पोलीस निरीक्षक आणि मोठ्या संख्येनं पोलीस अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. पोलिसांच्या या उपक्रमांमुळं गुन्हेगारीवर अंकुश बसण्यास मदत होईल असा विश्वास व्यक्त केला जातोय. कसबा बावड्यातील मायक्रो आर्टिस्ट योगेश मोरे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनानिमित्त कलेच्या माध्यमातून अनोखं अभिवादन केलंय. शिवराज्याभिषेक सोहळ्याचा ऐतिहासिक प्रसंग त्यांनी वडाच्या पानावर पेंटिंगमधून साकारलाय. हे चित्र काढण्यासाठी त्याने ॲक्रेलिक रंगाचा वापर केला असून त्यासाठी 8 तास इतका अवधी लागलाय. अतिशय सूक्ष्म पद्धतीनं हा सोहळा चित्रित करून मोरे यांनी एक सुंदर अशी कलाकृती साकारली आहे. अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडली. कोल्हापूर, पुणे, सोलापूर, मुंबई, नाशिक या मतदान केंद्रांवरून एकूण 49.90% मतदान झालं. उद्या याची मतमोजणी होणार असून याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. टप्प्याटप्प्यानं दरवाढीचा धक्का द्यायचा हे त्यांचं सूत्र. सत्ताधाऱ्यांना त्याची राजकीय किंमत योग्य वेळी कळेल. गॅस दरवाढीवरून खासदार शरद पवार यांचा केंद्र सरकारवर निशाणा. ऑनलाईन खत बुकिंग प्रक्रियेमुळे शेतकरी त्रस्त. ऐन खरीप हंगामात वेळेत खते मिळत नसल्यानं शेतकऱ्यांचा संताप. सुट्ट्यांमुळे कोल्हापूर झालं हाऊसफुल्ल. 2 दिवसात सुमारे 2.5 लाख भाविकांनी घेतलं श्री अंबाबाईचं दर्शन. राधानगरी अत्याचार प्रकरणी तपासाला मिळाली गती. पोलिसांच्या हाती लागले डिजिटल पुरावे. आणि नेरळीत सतेज ऋतू केसरी बैलगाडी स्पर्धा उत्साहात संपन्न. लिंगनूरच्या अजिंक्य कोपर्डेकर यांच्या बैलगाडीने मिळवला पहिला क्रमांक. विजेत्यांचा ट्रॅक्टर बक्षीस देऊन केला सन्मान. बातम्यांच्या ताज्या अपडेटसाठी एस न्यूज कोल्हापूर इंस्टाग्रामवर फॉलो करा आणि एस न्यूज कोल्हापूर हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.